आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मासवडी आणि झणझणीत रस्सा. तर मस्त झणझणीत मासवडी थाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर इथं मी 3 चमचे तीळ घेतले. पॅन मी आधी गरम करून घेतला. तर हे तीळ आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आता यात घालते मी 1 ते 1.5 चमचा खसखस. ती सुद्धा तिळाबरोबर छान भाजून घ्यायची आहे. तीळ आणि खसखस तडतडायला लागले की हे एका डिशमध्ये काढून घेऊया. आता हे थंड होईस्तोवर आपल्याला यात खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबऱ्याचा किस केला आहे मी. इथं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. हा किस पण हलकासा भाजून घ्यायचा आहे. खूप असा काळपट नाही करायचा, हलकासा लालसर रंगावर. तर तुम्ही इथं बघू शकता हलकासा भाजून घेतला आहे. आता थोडं तेल घातलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेत. हे सुद्धा आपल्याला छान असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे. तर फुल फ्लेमवरच मी भाजून घेते आहे, एकसारखं हलवत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग मस्त गुलाबी रंगावर मी परतून घेतला आहे. आता हे गार झाल्यावर सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी कांदा घातला आहे, नंतर खोबरं घातलं आहे आणि तीळ खसखस घातली. आता मसाले घालूया. 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली. पाणी न घालताच हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं वाटलं गेलं आहे. आता हे झालं स्टफिंग. आता आपल्याला बाहेरचं आवरण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथं 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. आता हे छान वाटून घेतलं आहे. आता इथं आपल्याला पिठलं तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी 2 पळ्या तेल घातलं आहे. त्यात मिक्सरला वाटलेल्या मिरच्या लसूण घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आणि चिमूटभर हिंग घातलं आहे. आता तेलात हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. छान परतून झालं की यात घालायचं आहे आपल्याला पाणी. तर मी इथं 3 कप पाणी घेतलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. या कपाने मी 2 कप बेसन पीठ घेतलं आहे आणि 3 कप पाणी घेतलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात. तुम्ही जर वाटी वापरत असाल तर हेच प्रमाण वापरा. 2 वाटीला 3 वाटी पाणी. तर अशा पद्धतीने हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान हलवत गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता छान गुठळ्या निघून गेल्या आहेत. आणि आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचे. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे झाकून ठेवलं होतं. 2 ते 3 मिनटानंतर परत मी झाकण काढून हे एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि परत 2 ते 3 मिनटासाठी हे पुन्हा झाकून ठेवायचे, जेणेकरून पीठ आपलं कच्चं राहणार नाही. तर मी हे झाकून ठेवले. आता 2 ते 3 मिनटं झाले. छान वाफ आली आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित शिजले. तर आता याला थोडासा पाण्याचा हात लावून चेक करू शकता तुम्ही. पीठ हाताला चिकटलं नाही की समजायचं शिजले. तर एकदा हलवून घेऊया पुन्हा. इथं मी कॉटनचा रुमाल घेतला आहे, स्वच्छ कॉटनचा रुमाल. त्याच्यावर पाणी शिंतोडलं आहे, थोडंसं ओला करून घ्यायचं आहे. आणि इथं खोबऱ्याचा कीस घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ह्यातलं थोडं पिठलं घेऊन आपण ह्याच्यावर थापून घेऊया. तर पाण्याचा हात लावून हे थापून घेणारे. राहिलेलं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून गार होणार नाही. हे गरम गरमच आपल्याला करायचं आहे. त्याने छान अशी मासवडी तयार होते. तर इथं बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसर आपण हे थापून घेतलं आहे. खूप पातळही थापायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. इथं व्यवस्थित आपण हे सारण आत भरून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता मधोमध मी घातले सारण आणि या पद्धतीने आपण गुंडाळी करायची.
त्याला व्यवस्थित माशाचा आकार द्यायचा आहे. आकार देत हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने मी ही मासवडी तयार केली आहे. अतिशय मस्त दिसते आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते. याच पद्धतीने मी दुसरी मासवडी करून दाखवते. कापडाला थोडासा पाण्याचा हात लावला की खोबऱ्याचा किस घातलाय, थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडं पिठलं घालून हे पाण्याचा हात लावून व्यवस्थित थापून घेऊया. आता हे मिश्रण भरून घेऊया. आतला मसाला व्यवस्थित भरला गेला पाहिजे. खूप जास्तही भरायचं नाही, खूप कमीही भरायचं नाही. तर तुम्ही इथं बघू शकता मधोमध व्यवस्थित आपण मसाला घालून घेतलाय. अशा पद्धतीने याची गुंढळी करायची. तर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही. अतिशय मस्त आपली मासवडी तयार झाली आहे. मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, तुम्ही बघू शकता. पीठ व्यवस्थित शिजलं की मासवडी तुटायचा प्रश्नच येत नाही. तर अतिशय मस्त आपली मासवडी तयार झाली आहे. तर याच पद्धतीने मी राहिलेली तिसरी मासवडी ही करून घेतली आहे. तर आता गार झाल्यावर हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला रस्सा तयार करायचा आहे. तर मी इथं 2 कांदे घेतलेत मोठ्या आकाराचे, ते उभे चिरून घेतलेत आणि ते छान असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, 1 इंच आलं घातलंय. कांदा छान भाजून झाला की त्यात आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे. तर 1 वाटी खोबऱ्याचा किस मी इथं घातला आहे. तर आपण मटणाचा मसाला बनवतो त्या प्रकारे मी इथं मसाला तयार करून घेतला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊया. इथं मी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहे जेणेकरून आपल्या भाजीचा रंगही बदलणार नाही, टेस्टही छान लागेल. आणि ते पाणी घालून वाटून घेतले. आता इथं 4 ते 5 पळ्या तेल घातले, 1 मसाला विलायची घातली, 1 स्टार फूल घातले, 2 लवंगा आणि 2 मिऱ्या घातले, 3 तमालपत्र घातलेत. छान तेलात परतून घ्यायचे आणि हा वाटलेला मसाला आपण यात घालून घेऊया. खडे मसाले मी इथं कमी प्रमाणात वापरलेत, ह्याने खूप छान टेस्ट येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घाला, नाही तर स्किप करू शकता. इथं 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा मिरची पावडर घातली आहे आणि पाव चमचा हळद घातली, 1 चमचा धना पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातले. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले जेवढे व्यवस्थित परतले गेले तेवढी भाजीला टेस्ट छान येते. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे आपण 6 ते 7 मिनटं छान असा मसाला परतून घेतला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता तेल सुटलं आहे मसाल्याला आणि ह्यात मी आता पाणी घातले. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी यात घालायचं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे असं. 2.5 ते 3 ग्लास पाणी मी इथं वापरलं आहे रश्श्यासाठी. तुम्ही बघू शकता इथं छान अशी उकळी आली आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला रश्श्याची उकळी घ्यायची जेणेकरून आपली तर्री उडून जाणार नाही. जर फुल फ्लेमवर आपण रस्सा उकळवला की तर्री जाते. लो टू मिडियम फ्लेमवर रस्सा उकळवायचा आहे जेणेकरून आपल्या रश्श्याला छान अशी तर्री येते. तर तुम्ही इथं बघू शकता 6 ते 7 मिनटं आपल्याला हा रस्सा छान उकळून घ्यायचा आहे. रस्सा आपला तयार होत आला आहे. मी आता गॅसची फ्लेम ऑफ करते. चिरलेली कोथिंबीर मी यात घालते आहे. इथं वडीसुद्धा आपली छान गार झाली आहे, तर चिरून दाखवते. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त आपली मासवडी तयार झाली. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण मासवडी थाळी तयार केली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने तयार करू शकता. 8 ते 10 जणांसाठी ही रेसिपी
पुरेसी आहे. तर इथं छान असा झणझणीत रस्सासुद्धा तयार आहे आणि मासवडीसुद्धा तयार आहे. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने मासवडी तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.